नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण पाठीमागच्या लेक्चरला युनिट नंबर 5 जे आहे तर त्याचे लेक्चर आपण घेत होतो. त्याच्यामध्ये मोटर प्रोटेक्शन हा जो टॉपिक होता तो कव्हर झालेला होता. त्याच्यानंतर आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे ट्रान्समिशन लाईन प्रोटेक्शन. त्याच्यामधला फर्स्ट टॉपिक तुम्ही स्क्रीनवरती बघत असता, रिक्वायरमेंट ऑफ ट्रान्समिशन लाईन प्रोटेक्शन. तर ट्रान्समिशन लाईन प्रोटेक्शन करत असताना ट्रान्समिशन लाईनच्या काय काय रिक्वायरमेंट असतात. मग त्याच्यामधली फर्स्ट जी रिक्वायरमेंट आहे प्रोटेक्शन सिस्टीम कडून ती आहे, फॉल्ट ऑन लाईन शुड बी क्विकली डिटेक्टेड टू इनिशिएट ऍक्शन टू मेंटेन सिस्टीम स्टॅबिलिटी. म्हणजे सिस्टीम स्टॅबिलिटी मेंटेन ठेवण्यासाठी जो फॉल्ट आहे ट्रान्समिशन लाईनचा तो आपल्या प्रोटेक्टिव्ह सिस्टीमने क्विकली डिटेक्ट केला पाहिजे. डिटेक्ट करून फक्त उपयोग नाहीये, तो इनिशिएट झाला पाहिजे. म्हणजे त्याच्यावरती जी ऍक्शन आहे प्रोटेक्टिव्ह ऍक्शन ती घेतली गेली पाहिजे. म्हणजे रिले फॉल्ट सेन्स करून फक्त चालणार नाही, तर रिलेने सर्किट ब्रेकरला सिग्नल देऊन सर्किट ब्रेकरने लाईन आपली ट्रिप केली पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे फॉर व्हेरी लॉंग लाईन्स द प्रोटेक्शन सिस्टीम मस्ट बी कॅपेबल ऑफ आयडेंटिफाईंग द फॉल्ट लोकेशन. हे डिस्टन्स रिलेच्या बाबतीत आहे की ज्या लॉंग लाईन असतात थाउजंड्स ऑफ किलोमीटर मध्ये, हंड्रेड्स ऑफ किलोमीटर मध्ये, तर त्याच्यामध्ये फॉल्ट झाल्यानंतर फॉल्टचं लोकेशन शोधणं अवघड असतं. त्याच्यामुळं जे आपण डिफरन्शियल प्रोटेक्शन त्या ठिकाणी डिस्टन्स प्रोटेक्शन त्या ठिकाणी वापरणार आहे, तर ते डिस्टन्स प्रोटेक्शननी फॉल्ट लोकेशन आयडेंटिफाय केलं पाहिजे. आणि आयडेंटिफाय फक्त करून चालणार नाही, ते अॅक्युरेटली आयडेंटिफाय झालं पाहिजे, जेणेकरून फॉल्ट शोधणं लाईनचा सोपं जाणार आहे. त्याच्यानंतर तिसरं रिक्वायरमेंट आहे, इन द इव्हेंट ऑफ शॉर्ट सर्किट fault on the line, the circuit breaker nearest to it must be operated to open the line while the other circuit breaker remains closed. म्हणजे इन केस ऑफ शॉर्ट सर्किट फॉल्ट, त्याच्या जवळचा जो सर्किट ब्रेकर आहे, सर्किट ब्रेकर नियरेस्ट टू दी फॉल्ट, इट मस्ट बी ऑपरेट टू ओपन दी लाईन. म्हणजे फॉल्टच्या शॉर्ट सर्किट फॉल्ट जिथं झालेला आहे त्याच्या जवळचा जो सर्किट ब्रेकर असेल तो ऑपरेट होईल, म्हणजे तो ओपन करेल लाईनला, आणि बाकीचे मात्र जे आहेत त्या पोझिशनला म्हणजे क्लोज पोझिशनला राहतील. त्याच्यानंतर पुढचा जो आहे, ऍडजसंट सर्किट ब्रेकर शुड प्रोव्हाइड इमिजिएट बॅकअप प्रोटेक्शन इन द इव्हेंट ऑफ फेल्युअर. म्हणजे आपण बघितलं की शॉर्ट सर्किट फॉल्ट झाल्यानंतर जो सर्किट ब्रेकर जवळ आहे तो लगेच ऑपरेट होतो. त्याच्यानंतर मग बाकी सर्किट ब्रेकर ऑपरेट होतात. म्हणजे ऍडजसंट सर्किट ब्रेकर शुड प्रोव्हाइड इमिजिएट बॅकअप प्रोटेक्शन इन द इव्हेंट ऑफ फेल्युअर ऑफ सर्किट ब्रेकर नियरेस्ट टू फॉल्ट टू ऑपरेट. म्हणजे जर एखादा सर्किट ब्रेकर फेल झाला, फॉल्ट झाला, त्याजवळ सर्किट ब्रेकर फेल झाला, आणि त्याच्यानंतर जो बॅकअप म्हणून प्रोटेक्शन केलेला जो सर्किट ब्रेकर असेल, बॅकअप प्रोटेक्शन जे, तर तो सर्किट ब्रेकर त्या ठिकाणी ऑपरेट झाला पाहिजे. हे एक त्या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे. मेन प्रोटेक्शन फेल झाल्यानंतर बॅकअप प्रोटेक्शन ऍक्टिव्हेट झालं पाहिजे. इफ द लाईन इज ऑफ प्राइम इम्पॉर्टन्स it should have primary protection scheme working on different principles. If the line is of primary importance, it should have primary protection. The लाईनच प्रायमरी इम्पॉर्टन्स असेल तर त्याला प्रायमरी प्रोटेक्शन स्कीम दिल्या पाहिजेत, आणि वेगवेगळ्या दिल्या पाहिजेत. म्हणजे डिस्टन्स प्रोटेक्शन आहे, डिफरन्शियल प्रोटेक्शन आहे, ओव्हरलोड आहे, शॉर्ट सर्किट आहे, हे सगळे प्रोटेक्शन वेगवेगळे त्या ठिकाणी दिले गेले पाहिजेत. तर दीज आर दी रिक्वायरमेंट्स ऑफ ट्रान्समिशन लाईन फ्रॉम प्रोटेक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे प्रोटेक्शन सिस्टीम कडून ट्रान्समिशन लाईनला काय काय रिक्वायरमेंट आहेत, ती ट्रान्समिशन सिस्टीम कशी असली पाहिजे, तर त्याच्या रिलेटेड हे पॉईंट आहेत. त्याच्यानंतर पहिलं प्रोटेक्शन जे आहे ते म्हणजे टाइम ग्रेडेड ओव्हर करंट प्रोटेक्शन. तुम्ही स्क्रीनवरती बघत असतात, टाइम ग्रेडेड ओव्हर करंट प्रोटेक्शन ऑफ ट्रान्समिशन लाईन युझिंग डेफिनाइट टाइम रिले, हे पहिले प्रोटेक्शन आहे. तर ह्याची डायग्राम आपण बघू डायरेक्ट, तिथंच मी तुम्हाला एक्सप्लेन करतो सगळ्या गोष्टी. स्क्रीनवरती जी दिसते ती आहे तुमची टाइम ग्रेडिंगची डायग्राम, टाइम ग्रेड ओव्हर करंट प्रोटेक्शनची डायग्राम. आता ह्याच्यामध्ये काय काय बघा, तर ही आपली सिंगल लाईन डायग्राम आहे. पॉवर सिस्टीम जनरेटर आहे, हा आपला ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्यानंतर हा सर्किट ब्रेकर ए, सर्किट ब्रेकर बी, सर्किट ब्रेकर सी, सर्किट ब्रेकर डी. याचा टाइम आहे 2 सेकंद,
याचा 1.5 सेकंद, याचा 1 सेकंद आणि हा 0.5 सेकंद ते. आणि हे जे दिसते तुम्हाला, दिस इज फॉल्ट लोकेशन. हे जे आहे ते फॉल्ट लोकेशन आहे. म्हणजे ही जी दाखवलेली आहे सगळी ही सिंगल लाईन डायग्राम आहे. एखाद्या पॉवर सिस्टीम मध्ये आपण म्हणतो जनरेट झाला सप्लाय, नंतर ट्रान्सफॉर्मर असतो, स्टेप अप स्टेप डाऊन करतो, आणि नंतर पुढे फीडर गेलेले असतात किंवा लाईन गेलेले असतात. आता ह्याच्यामध्ये टाइम ग्रेडिंग म्हणजे काय? टाइम ग्रेडेड आणि डेफिनेट रिले वापरलाय. म्हणजे टाइम फिक्स आहे, डेफिनेट टाइम आहे, टाइम व्हॅरी होणार नाही. जो सर्किट ब्रेकरला टाइम मेन्शन केलाय तोच त्या ठिकाणी तो सर्किट ब्रेकर त्याप्रमाणे ऑपरेट होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा सर्किट ब्रेकर जर घेतला सी, तर तो फॉल्ट झाल्यानंतर एका सेकंदानंतरच ऑपरेट होणार. बी घेतला तर 1.5 सेकंदानंतरच तो ऑपरेट होणार. म्हणजे टाइम व्हॅरी होत नाही. त्याला जो टाइम सेट केला त्या टायमिंगलाच तो ऑपरेट होणार, आधी होणार नाही आणि नंतर पण होणार नाही. 1.5 सेकंद टाइम फॉल्ट झाला, 1 सेकंड झालं, त्याच्यानंतर तो ऑपरेट होणार. पण यांचं मिनिंग काय आहे बघा टाइम ग्रेडिंगचं नक्की. आता हे वेगवेगळे टाइम दिलेले आहेत. 0.5 सेकंद इथला टाइम आहे, इथला टाइम 1 सेकंद आहे, इथला 1.5 आहे, हा 2 आहे. टाइम वाढत वाढत चाललेला आहे. तो टाइम कसा वाढवलेला आहे बघा. इथं जर बघितलं आपण तर हे आहे आपलं फॉल्टचं लोकेशन. हे फॉल्टचं लोकेशन दिलेलं आहे. हे फॉल्ट म्हणजे ह्या पॉइंटला फॉल्ट झालाय. ह्या पॉइंटला फॉल्ट झाल्यानंतर आपण मग अशी बघितलं, म्हणजे तो कोणताही फॉल्ट असेल, सिमेट्रिकल आणि सिमेट्रिकल मधला, लाईन टू लाईन असेल, लाईन टू ग्राउंड असेल, ट्रिपल लाईन फॉल्ट असेल, तर हा फॉल्ट झालेला आहे. त्याच्या नियरेस्ट जो सर्किट ब्रेकर आहे, आता या फॉल्टच्या नियरेस्ट कोणता सर्किट ब्रेकर आहे, तर डी सर्किट ब्रेकर आहे. त्याचा टाइम किती आहे, 0.5 सेकंद डिले दिलेला आहे. फॉल्ट झाल्यानंतर तो 0.5 सेकंद वेट करेल आणि 0.5 सेकंद नंतर सर्किट ब्रेकर डी जो आहे तो ऑपरेट होईल. आणि तिथून पुढे आपली जी लाईन आहे, म्हणजे इथून पुढं जी लाईन आहे ती काय करेल, तो ओपन करेल. लाईन तुमची इथून पुढे काय होऊन जाईल, ओपन होऊन जाईल. आणि इथून पाठीमागची जी लाईन आहे ती मात्र त्या ठिकाणी काय राहील, क्लोज राहील. म्हणजे ही जी लाईन आहे ती चालू राहील, इथपर्यंत सप्लाय येत राहील. कारण हे सर्किट ब्रेकर, आपण सर्किट ब्रेकर क्लोज असेल, हा सर्किट ब्रेकर क्लोज असेल, हा सर्किट ब्रेकर क्लोज असेल, हा मात्र काय असेल, आपला ओपन असेल, हा ओपन होऊन जाईल. इन केस जर हा जो सर्किट ब्रेकर आहे आपला डी सर्किट ब्रेकर जो आहे, तो डी सर्किट ब्रेकर ऑपरेट झालाच नाही, म्हणजे फेल्स टू ऑपरेट, हा डी सर्किट ब्रेकर ऑपरेट झाला नाही, हा ऑनच राहिला, तर हा जो सर्किट ब्रेकर सी आहे, की जो बॅकअप म्हणून त्या ठिकाणी यूज केलेला आहे. म्हणजे डीचं बॅकअप कोण आहे, सीचं बॅकअप कोण आहे, बी. तर हा जो सी सर्किट ब्रेकर आहे, जो बॅकअप म्हणून वापरलेला आहे, तो त्या ठिकाणी ऑपरेट होईल. पण तो ऑपरेट कधी होईल, 1 सेकंद नंतर ऑपरेट होईल. फॉल्ट झाल्यानंतर 1 सेकंदानंतर सी सर्किट ब्रेकर ऑपरेट होतो. आणि मग त्या ठिकाणी तिथून पुढे सप्लाय काय होईल, आपला लाईन ओपन करून दिली जाईल, तिथून पुढचा सप्लाय कट होईल. इन केस डी ऑपरेट नाही झाला, सी पण ऑपरेट नाही झाला, तर बी ऑपरेट होईल, पण तो 1.5 सेकंद ऑपरेट होईल. बी पण ऑपरेट नाही झाला तर मग मात्र ए ऑपरेट होईल, तो 2 सेकंदानंतर ऑपरेट होईल. तर हे जे ग्रेडिंग केलेले आहे, ही जी खाली ग्राफ तुम्ही बघता, हा ऑपरेटिंग टाइम आहे. इथं दिलेला ऑपरेटिंग टाइम दिलेला आहे, ठीक आहे. तर इथं काय केलेलं आहे बघा, हा 0.5 सेकंद पर्यंत, 0.5 सेकंड टाइम आहे. हा ऑपरेट नाही झाला तर मात्र हा सी ऑपरेट होईल, त्याचा 1 टाइम आहे, 1 सेकंद. त्याच्यानंतर बी ऑपरेट होईल 1.5 सेकंद नंतर, आणि हा 2 ऑपरेट होईल, ए ऑपरेट होईल 2 सेकंद नंतर. म्हणजे हे ग्रेडिंग केलेलं आहे, टाइमचं ग्रेडिंग. म्हणजे टाइम वाढत जसे आपले मार्क वाढतात, 60%, 70%, 80%, 90%, तसे इथं टाइम काय झालेला आहे तुमचा, वाढत वाढत गेलाय. म्हणजे जो फॉल्ट झाल्यानंतरचा आणि सर्किट ब्रेकर ऑपरेट होण्यामधला जो टायमिंग आहे तो इथं दिलेला आहे. डी 0.5 सेकंद मध्ये ऑपरेट होईल, ते एक ग्रेडिंग झालं. दुसरं ग्रेडिंग 1 सेकंदाचं आहे, तिसरं ग्रेडिंग 1.5 सेकंदाचं आहे, हे 2 सेकंदाचं आहे. तर हे टाइम ग्रेडिंग केलेलं आहे, म्हणून त्याला टाइम ग्रेडेड ओव्हर करंट प्रोटेक्शन म्हणतात. आणि हे डेफिनाइट आहे, म्हणजे हे चेंज होणार नाही. डी 0.5 सेकंदानंतरच ऑपरेट होणार, त्याच्या अगोदर नाही होणार, ठीक आहे. सी 1 सेकंदानंतर ऑपरेट होणार, 1.5 सेकंद बी ऑपरेट होणार. हे फिक्स टायमिंग, म्हणून त्याला डेफिनाइट टाइम ग्रेडेड ओव्हर करंट प्रोटेक्शन म्हणतात. तर हे टाइम ग्रेडेड ओव्हर करंट प्रोटेक्शन आहे ट्रान्समिशन लाईनचं. याच्यावरती पण MSBTच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर बघितले तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्यानंतर पुढचं जे प्रोटेक्शन आहे आपलं, ते आहे पायलट वायर प्रोटेक्शन ऑन ट्रान्समिशन लाईन. म्हणजे हे जर बघितलं तुम्ही तर पायलट वायर प्रोटेक्शन
तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला डायग्राम. तर हे पण ट्रान्समिशन लाईनचं सेकंड प्रोटेक्शन आहे. पहिलं टाइम ग्रेड बघितलं, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ही ट्रान्समिशन लाईन दाखवलेली आहे. ठीक आहे, ही ट्रान्समिशन लाईन आहे. त्याच्यानंतर हा आहे आपला सर्किट ब्रेकर प्रायमरीचा, हा सेकंडरी साईडचा आहे. ही सिटी 1 ची सेकंडरी आहे, सिटी 2 ची सेकंडरी आहे, आणि इथं आहे आपलं फॉल्टचं लोकेशन. म्हणजे जसं डिफरन्शियल प्रोटेक्शन जसं असतं त्याच टाईपचं हे पायलट वायर प्रोटेक्शनच पायलट वायर प्रोटेक्शन आहे, किंवा त्याला मर्ज पॅच प्रोटेक्शन पण म्हणतात. तर याच्यामध्ये काय केले बघा, सप्लाय जर आपण बघितला, कनेक्शन तुम्ही बघितले, सिटीचं 2 रिले, हे सिटी 1चं इथं दिलेलं आहे ह्या रिलेला, म्हणजे सिटी आणि रिले सिरीज मध्ये. इथली सिटी 2चं इथं दिलेलं आहे हा रिले सिरीज मध्ये, आणि ह्या ज्या 2 सिटी आहेत, सिटी 1 सिटी 2, यावर पायलट वायरनी कनेक्ट केलेले आहेत आणि ते रिले मधून कनेक्ट केलेले. तुम्ही जर बघितलं तर सिटी रिले, इकडचा रिले आणि इकडची सिटी, हे दोन सगळं सिरीज मध्ये आहे. हे रिलेचा कॉन्टॅक्ट आहे, आणि इकडून ज्यावेळेस हे कॉन्टॅक्ट क्लोज होईल त्यावेळेस हा सप्लाय कुठे जाईल आपला ट्रिप सिग्नलला, म्हणजे ट्रिप सर्किटला सिग्नल जाईल हे क्लोज झाल्यानंतर. तर हे पायलट वायर प्रोटेक्शन आहे, याला मर्ज प्राइस किंवा डिफरन्शियल प्रोटेक्शन पण म्हटलं जातं. त्याच्यानंतर ह्याची थिअरी बघू. डायग्राम महत्वाचे आहेत, डायग्राम प्रिपेअर करा. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट काय सांगतोय बघा, फिगर शोज द सिंगल लाईन डायग्राम ऑफ मर्ज प्राइस प्रोटेक्शन, मर्ज प्राइस व्होल्टेज बॅलन्स सिस्टीम फॉर पायलट वायर प्रोटेक्शन ऑफ 3 फेज ट्रान्समिशन लाईन. म्हणजे ही काय आपली मर्ज प्राइस व्होल्टेज बॅलन्स सिस्टीम आहे, म्हणजेच डिफरन्शियल प्रोटेक्शन सुद्धा आपण ह्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर अ पेअर ऑफ सिटीज इन each line is connected in series with a relay in such a way that under normal condition their secondary voltage are equal and opposite, because current entering in is equal to the current leaving, that is they can cancel out and no current flowing through the relay coil. म्हणजे इथं जे मी सांगितलं मगाशी की जे सिटी आहे आपली, पुन्हा एकदा मी डायग्राम ओपन करतो. इथं ज्या 2 सिटी कनेक्ट केलेल्या आहेत त्यात सिटी कशा कनेक्ट केलेल्या आहेत बघा. डायग्राम ओपन झालेली आहे. इथं ज्या सिटी कनेक्ट केलेल्या आहेत त्या सिटी कनेक्ट केलेल्या आहेत आपल्या सॉरी हे बसबारचं ओपन झालं, 1 मिनिट. ट्रान्समिशन लाईन प्रोटेक्शन डिस्टन्स आणि पुढचं प्रोटेक्शन आहे, हा हे आत्ताचं पायलट वायर प्रोटेक्शन. हा ह्याच्यामध्ये ज्या सिटी कनेक्ट केलेल्या आहेत बघा, ही जी सिटी आहे ती ह्या रिलेच्या सिरीज मध्ये, ही जी सिटी आहे ती रिलेच्या सिरीज मध्ये कनेक्ट केलेली आहे, आणि हे जे आहे सिटी 1 आणि सिटी 2 ह्याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते मात्र एकमेकांच्या अपोजिट असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही डायरेक्शन जर अशी असेल तर ही डायरेक्शन तुमची कशी असती, या डायरेक्शनने असते. म्हणजे व्होल्टेज जे आहेत ते एकमेकांना अपोजिट असतात, त्यामुळे जे करंट प्रोड्यूस होतात ते मात्र सेम करंट फ्लो होतात. म्हणजे थोडक्यात सिरीज अपोजिशन मध्ये त्या सिटी असतात. म्हणजे त्यांचे प्रोड्यूस होणारे जे करंट आहे, समजा इथं 5 अँपियर ह्या रिले मधून फ्लो होतोय, या रिले मधून 5 अँपियर फ्लो होतोय, तर हा जो आहे तो यातला एक कुठला तरी मायनस असणार आहे. म्हणजे 5 मायनस 5 किती झालं आपलं, इज इक्वल टू 0. डायरेक्शन त्यांच्या अपोजिट आहे, आणि मग रिले मधनं जाणारा करंट किती येईल, तिथं 0 येईल. आता ज्यावेळेस फॉल्ट होईल बघा, ज्यावेळेस त्या ठिकाणी फॉल्ट होईल त्यावेळेस काय होईल बघा, फॉल्ट झाल्यानंतर हे जे मॅग्निट्यूड आहे कुठल्या एका करंटचं मॅग्निट्यूड काय होईल, कमी होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं फॉल्ट झाला, इथं फॉल्ट झाल्यानंतर करंट काय होईल, एक चेंज होईल. फॉर एक्झाम्पल इथला करंट किती आहे आपला 10 एम्पियर आहे, ठीक आहे, आणि इथं फॉल्ट झाल्यामुळे इकडे काहीतरी करंट डायव्हर्ट होईल. फॉर एक्झाम्पल हा 3 एम्पियर इकडे डायव्हर्ट झाला, मग इकडे किती गेला रे, इकडे गेला राहिला किती आपला 7 एम्पियर, 7 एम्पियर इकडे जाईल. म्हणजे 10 मायनस आपण जर 7 केलं, ठीक आहे, 10 मायनस जर 7 केलं तर हा जो 3 एम्पियर जो करंट आहे, दॅट इज करंट डिफरन्स, तो ह्या रिले कॉइल मधून फ्लो होईल, आणि आपली सेटिंग जर त्या ठिकाणी असेल 2.5 एम्पियरला, ठीक आहे, तर 2.5 एम्पियरला किंवा 2 एम्पियरला आपण सेटिंग केली रिलेची, तर करंट डिफरन्स
त्याच्या प्रीसेट व्हॅल्यूच्या पुढे जर गेला 2 एम्पियरच्या, तर त्या ठिकाणी मात्र हे रिले कॉन्टॅक्ट काय होतील आपले क्लोज होऊन जातील आणि मग त्या ठिकाणी ट्रिप सर्किटला सिग्नल जाईल आणि मग सर्किट ब्रेकर त्या ठिकाणी काय केला जाईल, लाईन आपली ट्रिप करेल. म्हणजे हे जे इथं सर्किट ब्रेकर लावलेले आहेत, हे इथं सिग्नल जाईल, ठीक आहे. इकडचं सिग्नल या ठिकाणी सर्किट ब्रेकरला जाईल आणि मग त्या ठिकाणी आपले सर्किट ब्रेकर लाईन काय करून टाकतील, ट्रिप करून टाकतील, म्हणजे लाईन ओपन करतील, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी प्रोटेक्शन भेटेल. म्हणजे हे पायलट वायर प्रोटेक्शन नथिंग बट दी डिफरन्शियल प्रोटेक्शन ऑफ ट्रान्समिशन लाईन किंवा त्याला मर्ज प्राइस प्रोटेक्शन म्हणतात. कुठलाही क्वेश्चन येऊ द्या, मर्ज प्राइस विचारू द्या, पायलट वायर विचारू द्या किंवा डिफरन्शियल प्रोटेक्शन विचारू द्या, उत्तर मात्र तुम्हाला एकच लिहायचं आहे. हे दॅट इज रिलेटेड विथ दी पायलट वायर प्रोटेक्शन समजलं असावं. त्याच्यानंतर पुढचं जे प्रोटेक्शन आहे ते आहे डिस्टन्स प्रोटेक्शन ऑफ ट्रान्समिशन लाईन. डायग्राम तुमच्या समोर आहे. डायग्राम जर व्यवस्थित तुम्ही पाहिली, ठीक आहे. तर हे ट्रान्समिशन लाईन प्रोटेक्शन युजिंग इम्पिडन्स रिले, त्यालाच काय म्हणतात, इथं ब्रॅकेटमध्ये मी लिहिलेलं आहे बघा ब्ल्यू कलरच्या पेननं, डिस्टन्स प्रोटेक्शन म्हणजेच इम्पिडन्स रिले. ट्रान्समिशन लाईन प्रोटेक्शन बाय युजिंग इम्पिडन्स रिले किंवा त्याला म्हणतात डिस्टन्स प्रोटेक्शन, म्हणजे फॉल्ट लोकेशन शोधण्यासाठी आहे. सेम इथं जनरेटर आहे, इथं बसबार आहे, इथं बसबार बी आहे किंवा हा एक सेक्शन ए आणि इथं सेक्शन बी आहे, बसबार नका म्हणून त्याला. ही आपली ट्रान्समिशन लाईन चाललेली आहे, ठीक आहे. कुठेतरी चालले असेल एका जनरेटिंग स्टेशन पासून दुसऱ्या जो लोड असेल त्या लोड का चाललेली आहे. तर त्या ठिकाणी सेक्शन ए आणि सेक्शन बी च्या मध्ये बघा काय केलेले आपण, तर इथं एक सर्किट ब्रेकर कनेक्ट केलेला आहे, इथं एक सर्किट ब्रेकर असणार आहे बीच्या जवळ आणि याच्या जवळ. ही सिटी ट्रान्समिशन लाईनचा करंट मॉनिटर करत राहील आणि सेक्शन बीचं जे व्होल्टेज आहे ती ही पीटी मॉनिटर करत राहील. तर सिटीची सेकंडरी जी आहे ती इम्पिडन्स रिलेला कनेक्ट केलेली आहे आणि पीटीची सेकंडरी जी आहे ती सुद्धा इम्पिडन्स रिलेला कनेक्ट केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी इम्पिडन्स रिलेला दोन व्हॅल्यू भेटत आहेत. एक तर भेटणार आहे आपलं व्होल्टेज, ठीक आहे, आणि दुसरा जो आहे तो करंट. तर या दोन क्वांटिटी आपल्या इम्पिडन्स रिलेला जात आहेत. इम्पिडन्सचा फॉर्म्युला सर्वांना माहिती असेल, ठीक आहे. तर इम्पिडन्स आपला व्ही अपॉन आय वरती डिपेंड असतो आणि मग त्या ठिकाणी आपलं जर डिस्टन्स प्रोटेक्शन मध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की जो काय इम्पिडन्स आहे बघा, इथं थिअरी मध्ये थोडस बघू आपण. काय म्हणलं त्यांनी बघा, the voltage element of impedance relay receives supply from PT secondary and current element received from CT. ठीक आहे. The major impedance at relay contains Z is equal to V upon I. म्हणजे जो इम्पिडन्स मेजर होतोय कुठला ट्रान्समिशन लाईन, तो कशावरती डिपेंड आहे, व्ही अपॉन आय वरती डिपेंड आहे. व्ही कडून भेटते पीटी कडून, आय कडून भेटते सिटी कडून, ठीक आहे. नॉर्मल केस मध्ये जो असेल तो त्या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर the protection zone of line between A and B under normal working condition, the impedance of line is ZL. नॉर्मल वर्किंग कंडिशन मध्ये किती असेल इम्पिडन्स झेडेल असेल, ठीक आहे, एक काहीतरी व्हॅल्यू असेल. द इम्पिडन्स रिले इज सो डिझाईन दॅट इट ऑपरेट्स वेन द लाईन इम्पिडन्स बिकम्स लेस दॅन झेडेल. म्हणजे जो काही लाईन इम्पिडन्स असेल त्याच्यापेक्षा जर त्या इम्पिडन्सची व्हॅल्यू, लाईन इम्पिडन्सची व्हॅल्यू जर कमी झाली तर त्या ठिकाणी तो जो रिले आहे तो काय करेल, मात्र ऑपरेट होईल. म्हणजे हे फॉर एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो की नॉर्मल केसमध्ये बघा एखादी लाईन आहे, ठीक आहे, आणि मग पुढं काय म्हणतायत ते, when the fault occurs between point A and B, the impedance line becomes less than ZL and impedance relay operates which operate the circuit breaker and the line operates. ठीक आहे. आणि मग झेडेलच्या खाली झाला सर्किट ब्रेकर डाऊन झाला तर मात्र तिचा जो इम्पिडन्स रिले तो ऑपरेट होईल आणि मग त्या ठिकाणी काय होईल, आपली लाईन प्रोटेक्ट होईल. म्हणजे बघा मी डायग्राम ओपन करून तुम्हाला सांगतो परत एकदा की इम्पिडन्स रिलेचं नक्की वर्किंग काय आहे, कारण हे प्रोटेक्शन फक्त डायग्राम वरून आपल्याला समजत नाही, ठीक आहे. एवढं तर क्लिअर झालं असेल की इम्पिडन्सला दोन इनपुट आहे, इम्पिडन्स रिले दोन इनपुट आहे, सिटीचा आणि
पीटीचं, इकडून जातोय आपला करंट, इकडून जातोय व्होल्टेज आणि मग त्या ठिकाणी इम्पिडन्स कॅल्क्युलेट होतोय. इन केस जर फॉल्ट झाला, समजा हे टोटल जो इम्पिडन्स आहे ए आणि बी मधला तो आहे 100 ओहम. ठीक आहे. आणि ही जी लाईन आहे ती आहे 100 किलोमीटरची लाईन. 100 किलोमीटरची लाईन आहे आणि त्याचा इम्पिडन्स किती आहे? 100च घेऊ आपण, म्हणजे सोपं जाईल. 100 ओहम मध्ये इम्पिडन्स ओहम मध्ये मेजर केला जातो. 100 ओहम आहे. फॉल्ट नाहीये, काही नाहीये, लाईन क्लिअर आहे. इन केस जर इथं फॉल्ट झाला, ठीक आहे, इथं फॉल्ट झाला, त्याचं डिस्टन्सचं लोकेशन किती आहे? समजा 60 किलोमीटर आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की फॉल्ट लोकेशन 60 किलोमीटरला झालेलं आहे. त्याच्यामुळं काय होईल की जो इम्पिडन्सची व्हॅल्यू आहे, इम्पिडन्सची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला माहिती आहे रेजिस्टन्सची डायरेक्ट प्रोपोर्शनल लेंथ अपॉन एरिया. लेंथची प्रोपोर्शनल, लेंथ कमी झाली रेजिस्टन्स पण कमी होतो. ॲज लाईक इम्पिडन्स. मग या ठिकाणी 60 किलोमीटर वरती जर फॉल्ट झाला तर त्या ठिकाणी इम्पिडन्सची व्हॅल्यू पण काय होणार? कमी होणार. ठीक आहे. म्हणजे इम्पिडन्सची व्हॅल्यू किती झाली आपली? 60 किलोमीटर फॉल्ट झाल्यानंतर 60 ओम होणार आहे. 100ला 100 ओम, तर 60 किलोमीटरला 60 ओम. ठीक आहे. इम्पिडन्सची व्हॅल्यू झाली आपली 60 ओम. तर ही जी व्हॅल्यू आहे ती आपला झेडेल किती आहे या ठिकाणी? झेडेलची व्हॅल्यू, लाईन इम्पिडन्सची व्हॅल्यू किती आहे? 100 आहे. मग जर फॉल्ट बीच्या अगोदर झाला, ए आणि बी सेक्शनच्या मध्ये कुठतरी 60 किलोमीटर वरती फॉल्ट झालाय, तर डिस्टन्स पण कमी होत आहे. त्याच्यामुळे झेडेलची व्हॅल्यू पण कमी होणार आहे. आणि झेडेलची व्हॅल्यू कमी झाल्यामुळं मग तो जो इम्पिडन्स रिले आहे तो काय होईल? ऑपरेट होईल. कारण त्याच्यामध्ये सेटिंग अशी केलेली असते की जर 100 ओहमच्या खाली इम्पिडन्स आला तर आपल्याला तो काय देतो? ट्रिप सिग्नल देतो. मग फॉल्ट झालाय 60 किलोमीटर वरती, इम्पिडन्स किती कमी झाला? 60 झाला ओम, म्हणजे 40 ओमनी कमी झाला, म्हणजे 60 ओम इम्पिडन्स त्या ठिकाणी आला. मग तो रिले काय होणार? ऑपरेट होणार. आणि मग आपल्याला फॉल्टचं लोकेशन त्या ठिकाणी काय भेटतं? फॉल्ट कुठं झालाय? 60 किलोमीटर वरती, ए पासून 60 किलोमीटर वरती फॉल्ट झालेला आहे, हे आपल्याला सबस्टेशन मध्ये बसल्या जागी समजतं. आणि मग जे काय वर्कर असतील किंवा जे मेंटेनन्सशिप हे असतील, लोक असतील, ते तिथं जाऊन मात्र फॉल्ट चेक करतात आणि फॉल्ट क्लिअर करून लाईन क्लिअर करून देतात. तर अशा प्रकारे आपल्याला सबस्टेशन मध्ये बसल्या जागी फॉल्टचं लोकेशन समजतं. आणि हे ट्रान्समिशन लाईनसाठी यूज केलं जातं. डिस्ट्रीब्युशनला शक्यतो वापरलं जात नाही, कारण डिस्ट्रीब्युशन लाईन पण कमी लेनच्या असतात आणि व्होल्टेज त्या ठिकाणी कमी असतात, यांसारखे फॉल्ट होत असतात. तसं ट्रान्समिशन मध्ये फॉल्टचं प्रमाण खूप कमी आहे. आणि फॉल्ट आणि हजारो किलोमीटरच्या लाईन असतात, त्याच्यामुळं किंवा 100 किलोमीटरच्या, 200, 300, 400 किलोमीटरच्या लाईन असतील, सबस्टेशन मधलं अंतर तेवढं असतं. त्यामुळे लॉंग डिस्टन्स लाईन असतात, त्याच्यामुळे फॉल्ट पूर्ण लाईन चेक करणं इझी नाहीये. त्यासाठी मग फॉल्टचं लोकेशन आपल्याला ऑटोमॅटिकली समजलं पाहिजे बसल्या जागी. तर त्या ठिकाणी मग ते फॉल्टचं लोकेशन इझिली फाइंड आउट होतं आणि मग तो फॉल्ट क्लिअर करून पुन्हा लाईन क्लिअर केली जाते. तर हे जे आहे ते ट्रान्समिशन लाईन प्रोटेक्शन आहे. याच्यावरती 3 प्रोटेक्शन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली जातील. याच्यानंतर पुढचं जे आहे ते बसबार प्रोटेक्शन, ज्याच्यामध्ये 2 आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आजचं लेक्चर इथंच थांबूया. धन्यवाद.